आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण आहोत समाजसेवक रविभाऊ राठी यांच्यासोबत. रविभाऊ राठी यांचं समाजकारण ते राजकारण ही एक वाटचाल कशा प्रकारे आणि झाली, राजकारणात त्यांचं पदार्पण कशा प्रकारे झालं, हे आज आपण जाणून घेणार आहोत. रविभाऊ नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र न्यूज मराठी या वृत्तवाहिनीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. हो, सगळ्यात पहिले तर आपल्याला आमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपले जे चर्चासत्र एक नागरिकांपर्यंत आपलं समाजकारण ते राजकारण हा प्रवास कशा प्रकारे झाला आणि काय हे एक नागरिकांना सांगा. सर्वप्रथम तर महाराष्ट्र न्यूज चॅनल वृत्तवाहिनीचा मी मनापासून हार्दिक आभार करतो की आपण माझ्यासोबत बसून काही माझी जीवनचर्या किंवा जे काही माझं जीवनचरित्र जाणून घ्यायची तुमची इच्छा आहे. आणि असं पब्लिकपर्यंत ते गेलीच पाहिजे. आणि मी काय आहे हे पब्लिकला माहीत पाहिजे, जनतेला माहीत पाहिजे की काय मी काय. तुम्ही विचारला प्रश्न की समाजकारणाचं राजकारण कसं गेलं. समाजकारण करता करता आता माझे काही मित्र आहे राजकारणामध्ये, तर ते मी मारवाडी SC मध्ये बसतो. त्यांना माहीत पडलं तर ते म्हणे की बा तुम्ही समाजकार्य चांगले करतच आहे तर राजकारणात काहून नाही येत. त्याचं एक कारण आणखीन आहे की विद्यमान लोकप्रतिनिधी जे मूर्तिजापूरचे मतदारसंघात जे काम केले पाहिजे ते करू नाही राहिले. एक तेही खंत माझ्या मनात होती की बा इतका चांगला त्यांना हे भेटलेला आहे, तीन टर्म निवडून आलेले आहे समजा, तरी त्यांचं जे मूर्तिजापूर मतदारसंघासाठी जितका प्रेम पाहिजे, जसं काम पाहिजे तसा होऊन नाही राहिला. भरपूर काम पेंडिंग पडलेले आहे. रस्ते खराब आहे, रोड खराब आहे, पाणीची व्यवस्था नाही आहे, कास्तकार नाराज आहे, कुठेही काही चांगला नाही, काही मोठा उद्योग नाही आहे. आमचे आमच्या युवकासाठी काही समोरचं भविष्य इथे काही तयार होत नाही आहे. असं काही भरपूर प्रश्न आहे मूर्तिजापूर मतदारसंघाचे. तर काही मित्रांची माझी सोबत चर्चा होत होती की बा तू याच्यात बसते तर काहून नाही येत राजकारणामध्ये. मी म्हटलं बा मला राजकारणात काही समजत नाही, जास्ती काही माहीत नाही त्याच्याबद्दल. तर ते काही म्हणे की बा माहीत काही नाही पाहिजे, तू आता बिझनेस क्षेत्रात तू चांगलं काम करतच आहे तर याच्यातही चांगला करणार. फक्त माझी इच्छाशक्ती भावना चांगली आहे. माझे मतदारसंघासाठी माझे लोकांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे, त्यासाठी मी राजकारणात आलो. भाऊ, आपला राजकीय वारसा नसताना आपण राजकारणात आलात, तर हे नेमकं कसं घडलं, काय याच्या मागचं? माझ्या डोक्यात एक विचार आला की बा मला याच्यातलं राजकारणात ABCD माहित नाही, कसं काय करणार. पण एक भावना हे होती की चांगला करायसाठी काही गरज नसते कशाची पण. मगर माझी मनस्थिती चांगला करायची, लोकांचं चांगलं करायची आहे, तर मी आलं समोर लोकांचे तर 100% मला सर्वांचा साथ प्रेम भेटणारच. वारसा नसला तरी आता भविष्यामध्ये असे काही नेते आहे जे लहान काम करून मोठे झालेले आहे, तर मी आलो. जिथपर्यंत होईल माझ्याशी मी तितका चांगला करून दाखवेल. शेवटी देवाची निश्चितच. आपलं शिक्षण कुठून कुठे झालं आणि किती शिक्षण झालं आपलं? माझा BA आणि MA फर्स्ट इयर झालेला आहे. नंतर केला नाही मी. ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझा. आणि लहानपणापासून बिझनेस मध्ये माझा रुची होती. मला असं होतं की मी कोणाच्या अंडरमध्ये कधी काम करायचं नाही, नोकरी करायची नाही. हा, हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं की नोकरी करायची नाही, आपला एक स्वतःचा व्यवसाय करायचा किंवा माझ्या माध्यमातून इतर लोकांना मी कसे नोकरी निर्माण करता येईल. म्हणजे मी माझ्या स्वतःसाठी तो बिझनेस करणार, पण त्याच्या माध्यमातून मी इतर लोकांना कसं काय रोजगार निर्माण करून, म्हणजे माझ्या माध्यमातून मी एक स्वतः कसं कमेल आणि माझ्या माध्यमातून उद्योग कसा चालेल आणि इतरांना कसं एक संधी मिळेल. उद्योग तो मी समजा माझी कमाई तर होणारच, मी उद्योग केले तर समजा माझा चांगलाच होणार. पण त्याचा एक उद्देश असे होता की माझा तर चांगला व्हायलाच पाहिजे, पण माझ्या माध्यमातून
भरपूर लोकांचा चांगला फॉलो पाहिजे. आज जवळपास जे माझे काम चालू आहे तर 50 ते 100 परिवारचा उदयनिर्माण माझे हस्ते, म्हणजे माझं सहकार्य आहे त्याच्यात, असंही म्हणता येईल मला. चांगलं मोठा वाटतं सिंहाचा मला. एक वाटा आहे, त्याच्यामध्ये आपला इतरांचे लोकांचा उदरनिर्वाहामध्ये आपला मोठा मोलाचा वाटा आहे, असंच एक म्हणावं लागेल. आहे. मी तो असं म्हणतो की माझे एकूण आज 50-100 आहे, पण भविष्यात 500,000-5,000 लोकांचाही समजा रोजगारमध्ये किंवा त्यांचे घर चालण्यामध्ये माझं पूर्ण फुलाची पाकळी अगर लागली तरीच मी स्वतःला भाग्यवान समजेल. निश्चितच पुढच्या याच्यामध्ये पण आम्ही एक ईश्वरचरणी हीच एक प्रार्थना करू की जे आपण एक ध्येय मनात ठेवलेलं आहे ते निश्चितपणे पूर्ण हो, आणि कुठले ते तुम्ही 80,000 लोकांच्या उदरनिर्वाह करता माझा कुठेतरी फुलाचा वाटा होईल, ते निश्चितपणे आम्ही तरी एक आशा करू. भाऊ, आपण जे समाजकारणामध्ये जे कार्य केलं आणि आपण समाजकार्य करतच आहात, तर एक त्याचा थोडक्यात संक्षिप्त जरा आम्हाला माहीत पडला तर खूप बरं होईल. आमचे नेते आदरणीय पवार साहेबाचा समजा किंवा राष्ट्रवादीचं धोरणच असं आहे की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. त्याच्यामुळे मी हे पक्ष निवड केली की राष्ट्रवादी काहून. समजा कधी कधी मला हे विचारता की तुम्ही राष्ट्रवादी काहून घेतली, बाकी इतर पक्ष काहून नाही. पण राष्ट्रवादीत मला असा प्रेम भेटून राहिला, असं चांगलं कार्य त्यांचं, आणि मी पवार साहेबांचा फॉलोअर म्हणजे काही वर्षापासून आहे. तर मी पाहत राहतो की साहेबचे आज 81 वर्षाचे साहेब आहे, ते चांगले आतापर्यंत तरुण सारखे काम करत आहे. म्हणजे कधी असं वाटत नाही 80 वर्षाचा एक तरुण आहे, असं म्हणावं लागेल की 80 वर्षाचा एक तरुणच कार्य करतो. म्हणजे त्यांना पाहून आम्हाला एक अलग वेगळी एनर्जी, वेगळी स्फूर्ती, चांगला हे भेटते की कसं काम करायचं, काय करायचं लोकांसाठी. आजही धावपळ करतात, त्यांना काही गरज नाही करायची, पण ते आजही जनतेसाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी इतके धावपळ करतात. त्यांना असं वाटते कुठेतरी चांगला करावा. आज जे शेतकऱ्यांचा जे कर्जमाफी झालेली आहे, तर आदरणीय पवार साहेब, आमचे मुख्यमंत्री साहेब किंवा सर्व महाविकास आघाडीचे नेत्याचे मुळे झाले, पण त्याच्यात मोठा सिंहाचा वाटा म्हणजे आदरणीय पवार साहेबाचा, असं मला वाटते. आणि आमच्या पक्षाचं जे आहे की 20% राजकारण, 80% समाजकारण. त्याच्यामुळे मी मारवाडी असल्यानंतरही राष्ट्रवादीमध्ये, आणि राष्ट्रवादी मला इतका जे प्रेम भेटला, वरती नेतेचंही प्रेम, खाली अकोला जिल्ह्यातील सर्व लोकांचा असा प्रेम भेटला. आज 42 कमी नाही मतदान, चांगला मतदान. आणि मला ABCD राजकारणात माहीत नसल्यामुळे तरी लोकांनी एक्सेप्ट केला, कारण माझं चरित्र पाहिलं त्यांनी. मी जे आतापर्यंत कोणाचाही वाईट केलेला नाही, एकही दाग माझ्या याच्यावर नाही, माझ्या चरित्रावर, की कुठे की मी चुकीचं काम केलं, गलत कोणाचा खराब केलाय, असं एकही मला नाही वाटत कुठेतरी असेल. आणि माझे मागेही समजा मला माहीत नसतानाही कोणाचा अगर समजा दुखावला असेल मी, तर त्याचीही माफी मी आता तुमच्या माध्यमातून मानतो. असं आपण जे सुरुवात केली समाजकारणाची, आणि समाजकारणाची सुरुवात करताना तुम्ही वात्सल्यधाम हे आपल्या मनात आलं की एक वात्सल्यधाम या माध्यमातून एक वात्सल्यधाम आपण वृद्धाश्रम बांधावं. तर याची नेमकी प्रेरणा आपल्याला कोणापासून मिळाली आणि काय कसं हे नेमकं घडलं? हे माझं मी लहानपणापासून एक समजा समाजकार्याची आवड मला होतीच. मी मार्केटमध्ये पाहत होतं की कोणाचं समजा एखादा परिवारमध्ये जे आजकाल कसं आहे की परिवारात एक मुलगा किंवा एक मुलगी असते, आणि त्याचा काही ऍक्सिडेंट वगैरे झाला, काही झाला, तर ते जे आई वडील असते त्यांचा घर चालणं किंवा त्यांचा उदयनिर्माणाचं कोणी साधन नसते. तर कुठे कुठे मला असं पाहून वाटते की असे माबापाचा मी सारा बनला, मी पोरगा बनला, तर कसा होईल, ते कसा करता येईल. आता माझी मनात ते इच्छाशक्ती जागृत झाली, पण देवाची कृपाने वरतून काहीतरी घडलं, आणि त्यांनी माझे जे इच्छाशक्तीला पूर्ण करासाठी भरपूर काही म्हणजे देवानीच मला दिला. मी काहीच नाही करून राहिलो, करणारा तो साहेब वरती बसलेला, आणि तो मला आदेश करून राहिला, मी करून राहिलो, असं आहे. या वात्सल्यधामचा एक हा तो आपला प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट निश्चितचपणे सक्सेसफुल होईलच. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण कशा प्रकारे समाजकार्याच्या माध्यमातून कसे आपले मला वात्सल्यधाम म्हणजे वृद्धाश्रम तो तयार करायचाच आहे, केलेलाच आहे. मी समजा बिल्डिंग तयार झाली, आता लोकार्पण करणार मी. त्याच्या मार्फत
पुढे भविष्यात समजा एक अनाथ आश्रम पण करायचा वृद्धाश्रमच्या सोबत. म्हणजे कसं आहे की ते वृद्ध लोकाले पोरं भेटेल आणि पोराले आई आई वडील वडील भेटतील. असा माझा संकल्पना आहे. आता देव कुठपर्यंत माझा ऐकते किंवा किती लवकर ते पूर्ण करते ते अशी करायची इच्छा की ज्याचा कोणी नाही त्याचा रवी त्याचा राठी रवी मी राठी. आपण ज्याचा सर्व नाही मिळून कोणी, म्हणजे असंच म्हणाला की ज्याचा नाही कोणी त्याचा आहे रवी. नाही असा ठीक आहे मी आहे, पण मी तो मानतो की आपण सर्वच मिळून करू. माझं नाव समोर राहील ठीक आहे, वेगळी गोष्ट आहे, पण हे करणारा देवच आहे. ज्याचा कुणी नाही त्याचा देवच आहे. देवाचा मी एक मुलगा म्हणून पोरगा म्हणून काम करत आहे. हे जे दोन्ही घटना आहेत, घटनाक्रम आहेत किंवा हे दोन्ही घटना आहेत, यातून आपली उपलब्धी नेमकी कशी आणि काय असं म्हणाले? उपलब्धीचा कधी विचार केलाच नाही मी. माझं काम आहे की चांगलं करणं. कसं चांगलं करता येईल, मी लोकांचा म्हणजे माझ्या माध्यमातून चांगलेच काम घडो हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो मी. आजही महिला अल्पाधारगृह इथे घरकुलमध्ये ते 20-25 बाया राहतात तिथे. त्यांचाही पूर्ण खर्च आम्ही चालवतो. त्यांना जे काही गरज पडली ते आम्हालाच फोन करते की बा किराणा संपला, सिलेंडर संपला किंवा काही पाहिजे त्यांना, तर ते आम्ही त्यांना मदत नेहमीच करत राहतो. त्यांना सांगितलेलं की तुमचा भाऊ मी आहे, अगर समजा काही नाही भेटला तर मी आहेच नेहमी तुमच्यासाठी. आताही त्यांना त्यांची इच्छा होती की बा झोपायला चटाई नाही, गद्दी नाही, तर त्यांची 20 गद्दीची ऑर्डर मी दिलेली आहे. तर लवकरात लवकर ते 20 गद्दी आपण आणून देऊ त्यांना. असं चालूच राहते ते सोशल ऍक्टिव्हिटीज. एक पोरीचा लग्न केला होता आपण, अनाथ पोरी होती आमची महिला अल्पाधारगृह, त्याचा आम्ही लग्न करून दिला होता. ते चांगली आता ते परतवाड्याची इकडे दिलेली आहे त्याला, आणि चांगला त्या संसार चालू आहे त्यांचा. असे भरपूर काही 1-2-3 जणांना रोजगार लावून दिला होता. असे भरपूर काम चालूच राहते. रोज लोकांचे काम चालूच राहते. कोणी दुःखी आला माझ्याजवळ तो खाली हात जात नाही. काही ना काही माझ्या पूर्ण प्रयत्नाने. आपलं एकच म्हणणं आहे, कोणी दुःखी असू नये. नाही असा असो नाही. माझी एकूण तर असं राहील, माझी एकूण नाही व्हायला पाहिजे. कोणी दुःखी असला तर त्याचा मी कसा काय चांगला करता येईल, त्याचा म्हणजे जे काही दुःख दूर करता येईल माझ्या मार्फत ते करील मी समजा. आपला याच्या पुढचा विजन कसा असेल? पुढचा माझा एकच आहे की भरपूर लोकांनी प्रेम दिलेला आहे, विश्वास दिलेला मला. 42,000 लोकांनी मूर्तिजापूर मतदारसंघात बार्शी टाकले तालुका आणि मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे. आज 42,000 लोकांनी मला मतदान दिलेलं आहे. थोड्या मताने का पराभूत झालो, पण काही मला असं वाटत नाही की मी पराभूत झालो. कारण 42,000 लोकांनी मला प्रेम केलाय माझा काही नसताना. आता माझे काम पाहणारे लोक, माझं चरित्र पाहणारे लोक, माझ्याबद्दल जे काही इन्क्वायरी करायची ते करून राहिले, आणि त्यांनी केलेच पाहिजे. अगर समजा कोणाला आपण मतदान करून लोकप्रतिनिधीले तर त्याचा पूर्ण चरित्र पाहायलाच पाहिजे की तो काय कसा आहे, भविष्यात काम करणार नाही करणार, त्याचा पूर्ण चरित्र पाहायलाच पाहिजे. आता चरित्र पाहिल्यानंतर समजा त्यांनी मला अगर प्रेम दिला, भविष्यात चांगली पोस्टवर आणून दिला, तर मी लोकांचा मला भरपूर काम करायची इच्छा. माझ्या स्वतःसाठी मी सर्व करून ठेवलेलं आहे. काहीच गरज नाही मला करायची. फक्त आता मूर्तिजापूरची जनता आहे आमची, भरपूर आहे हो समस्या. काय सांगू तुम्हाला, म्हणजे पाण्याची आता 10 दिवस नळ येत नाही मूर्तिजापूरला. नगरपालिका बीजेपीच्या हातात आहे. 10 दिवस नळ येत नाही. मला रोज नळ आणून द्यायचे. पूर्ण मतदारसंघात आपले 4 धरण आदरणीय आपले माजी आमदार तुकाराम बिडकर साहेबांनी 4 बॅरेजेस धरण आणले होते. पण 15 वर्ष झाले, 10 वर्षाचे वरते झालेले आहे. हे आपले लोकप्रतिनिधी आले, यांची इच्छाशक्तीच नाही करायची. कारण तेच समजा धरण पूर्ण झाले तर कास्तकाराचा फायदा होईल. त्यांचा कास्तकाराचं घेणं देणं, त्यांना फक्त हिंदू मुस्लिम करायचा, कसे मत घ्यायचे ते त्यांचा धोरण आहे. आमचा राष्ट्रवादीचा किंवा आमच्या लोकांचं काम आहे की लोकांचा चांगला करून कसं जायचं आहे. हे धरण कंप्लीट करायचे आहे, लोक शेतापर्यंत पाणी आणून द्यायचे, जेणेकरून कसं आहे की माझे मूर्तिजापूरची किंवा बार्शी टाकलेली मतदार जी जनता आहे, कास्तकार आहे, त्यांचं चांगलं होईल. त्यांचं चांगलं झालं तर माझं चांगलं होणारच आहे. म्हणजे माझ्यासाठी तर तेच माझे देव आहे. एक थोडक्यात जर बोलायचं झालं की आपला आता आगामी ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या, त्याच्यामध्ये आपला पराभव झाला.
आणि मूर्तिजापूरचे विद्यमान हरीश्वर पिंपळे यांचा या ठिकाणी विजय प्राप्त झाला. तर जर आपण सांगायचं झालं तर मूर्तिजापूरच्या विकासात्मक दृष्टिकोनातून मूर्तिजापूर बद्दल आपण काय सांगाल? तसे हरीश पिंपळे म्हणजे आमचे मित्रच आहे, काही आमचा पर्सनल काही हे नाही आहे, पण पक्षाच्या अंतर्गत त्यांना जे लोकांनी प्रेम दिला, लोकांनी आशीर्वाद दिला, जे मूर्तिजापूर जनताचा कुठे कुठे काय होते माहित आहे का? मला असं ऐकू येते की ते जनता त्यांचे इकडे कामासाठी जातात तर ते विचारतात, काढले लिस्ट काढवा, मतदान किती भेटला त्यांच्या गावातून, मग ते मतदान पाहतात, अरे तुमच्या गावातून मला कमी मतदान भेटला, मी तुमचं काम करत नाही, चला निघा इथून. म्हणजे अशी कंडिशन असते. कसं आहे, जनतानी मतदान दिला नाही दिला हे जनता आपली आहे. तुम्हाला कोणी काय मतदान दिलं काहीच माहित नाही आपल्याला. ते गावातून 10ही भेटला असेल तर ते 10 जनता कोणती आपल्याला माहित नाही. मतदान एक प्रकारचं गुप्त मतदान असतं. तर आपल्याला असं वाटतं की ते पूर्ण जनतानीच मतदान दिलेलं आहे, सर्वात जास्ती मताने तुम्हाला निवडून दिलेलं आहे. आज म्हणजे सर्वांची जबाबदारी तुमच्या याच्यावर आहे. तर तुम्ही केला नाही तरी चालते, पण कमीत कमी प्रेमाने त्यांना असं सांगा की मी करतो रे बाबा, तुला झाला प्रामाणिक प्रयत्न करायचा, नाही झाला तर वेगळी गोष्ट आहे. पण प्रामाणिक प्रयत्नही करत नाही आणि चांगला जबाबही देत नाही. मूर्तिजापूर जनता त्रस्त आहे. माझ्याजवळ येतात भरपूर लोक, सांगतात असे, शेवटी त्यांनाच निवडून दिलेला आहे, थोडासा त्यांनाच भोगा लागेल, पण तरी माझी जनताने, मूर्तिजापूर जनताने मलाही भरपूर मतदान दिलेलं आहे. आणि भविष्यात समजा मला आणखीन विश्वास दाखवला माझ्यावर तर मी याच्यापेक्षा चांगला नाही, 100% पेक्षा चांगलं काम करून दाखवेल. निश्चितच मतदारसंघाच्या दृष्टीने आपला प्रयास म्हणजे आपला पुढचा जो प्रवास राहील आणि तो कशा प्रकारे राहील, मूर्तिजापूर मतदारसंघ जो आहे या मतदारसंघाला उज्ज्वल भविष्याच्या याच्या दृष्टीने आपला कसा एक प्रवास राहील? मूर्तिजापूर मध्ये काम करण्यासाठी भरपूर काही आहे. आता सरकारी दवाखाना पाहिला, इतकी मोठी चांगली बिल्डिंग चांगली बनलेली आहे, पण तिथे डॉक्टरची कमी आहे. आपल्या मतदारसंघात भरपूर PSC सेंटर आहे, पण तिथे डॉक्टर किंवा औषधी राहत नाही. हे सर्व पाहून राहिलो मी आणि वेळोवेळी मी कंप्लेंटही करत आहे. तिथे आता डॉक्टर लोक आपल्याला चांगला प्रतिसाद देत आहेत, पण भरपूर कमी आहे. MD डॉक्टर नाही आहे, ऑर्थो डॉक्टर्स नाही आहे, गायनिक डॉक्टर्स नाही आहे, अशी कंडिशन आपणही पाहत होतो. आता कोणी एखादा सिरियस पेशंट आला की इथे ॲम्ब्युलन्सही भेटत नाही अकोल्यापर्यंत. आता कुठे जायचं तर अकोल्याला पाठवून देतात. ते इथे पेशंटचा इलाजच होत नाही. नॉर्मल बस पट्टी गिट्टी करणं, साधारण जखम असेल किंवा साधारण ताप असेल तर इलाज होते, बाकी इलाज होत नाही. असं मेडिकल क्षेत्रात काम करायचं आहे, शिक्षण क्षेत्रात काम करायचं आहे. शाळा, सरकारी शाळा भरपूर आहे, पण त्याच्यात फॅसिलिटीज भेटत नाही. फॅसिलिटी भेटल्या नसल्यामुळे गरीब लोकांना प्रायव्हेट शाळेत जावं लागते. त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे आपल्याला. पाण्यावर लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक गावाखेड्यात आपल्याला पाणी घराघरापर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणजे रोटी कपडा और मकान, तो घरकुलची व्यवस्था, घरकुलची भरपूर स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटची, पण त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही. त्यांचा गरीबाचा कसा करायचा? भरपूर काम करण्यासाठी म्हणजे काय, अगर एखादा मोठा उद्योग आणला इथे तर आपले नवीन पिढी जे आहे युवक, त्यांना रोजगार भेटू शकते. प्रयत्न करू आपण, असं 100% नाही की उद्योग आणू, पण प्रयत्न करू की एखादा मोठा उद्योग इथे आणायचा. MIDC मध्ये भरपूर जागा आहे, तर एखादा मोठा उद्योग आणला तर त्यांच्यासाठी चांगलं आहे. आता तुकाराम बिडकर साहेबांनी आमचे ते कॉलेज आणला, ते बिल्डिंग दिसते हायवे चलताना, तो चांगलं वाटते की आज मूर्तिजापूर गौरव वाटते आपल्याला की बा ते पॉलिटेक्निक कॉलेज आणलं, शासकीय तंत्रज्ञान आपल्याला चांगलं वाटते की बा मूर्तिजापूर मध्ये पॉलिटेक्निक कॉलेज आहे, असा आपल्याला गर्व वाटते. असे भरपूर काही काम आमचे तुकाराम बिडकर साहेबांनी केलेलं आहे आणि तेच त्यांचंच मार्गदर्शन घेऊन, त्यांचे पावलावर पाऊल मागे मागे आपण चांगलं काम करून दाखवू त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य संघटन सचिव म्हणून या पदावर आपण आहात आणि आज महाराष्ट्रामध्ये आपलीच म्हणजे महाविकास आघाडी सरकार आहे आणि मूर्तिजापूरचा जो प्रश्न प्रलंबित म्हणजे सगळ्यांचा एक वाचाचा असलेली शकुंतलाचा जर विषय घेतला तर या संदर्भात आपलं काय कसं मत राहील?
मी मागे निवेदनही दिला होता. आपण आपली इथे रेल्वेची बोर्डचे हे कसं आहे की हे राज्याच्या याच्यात येत नाही, हे केंद्राच्या याच्यात येते रेल्वेचा कार्य. नाही, हे आपलं बरोबर आहे, राज्यामध्ये येत नाही. परंतु केंद्र सरकारचा असा एक धोरण उद्देश आहे की काही टक्के राज्य सरकारने खर्च करावा आणि काही पर्सेंट जो असेल तो केंद्र सरकार खर्च करेल. तर या दृष्टिकोनातून हा जो शकुंतलाचा मुद्दा येतो हा प्रलंबितच राहिलेला आहे. याच्यात अगर समजा राज्य सरकारचं काही काम असेल कुठेही, तर मी त्याच्यासाठी 100% प्रयत्न करणार. जेही आमचे मंत्री आता सुप्रियाताई सुळे, आमचे ज्येष्ठ नेते आहे आदरणीय अजित दादा पवार आहे किंवा जयंत पाटील साहेब आहे, हे सर्व नेते आम्हाला एक समजा पराभूत झाले तरी आमदार मानतात आणि चांगला रिस्पेक्ट भेटते आम्हाला इथे वरती नेत्याचा. पवार साहेब चांगलाच प्रेम करतात. तर भविष्यात समजा जे कुठे गरज पडेल, जे मंत्र्याच्या इकडे समजा काम असेल, तर मी आदरणीय सुप्रियाताई असो किंवा जयंत पाटील साहेब, अजित दादा असो, त्यांना सांगून मी इथे 100% निधी आणायचा प्रयत्न करणार. जे काही राज्य सरकारची इकडून गरज पडेल ते निधी मी आणून प्रयत्न करेन त्यासाठी. भाऊ, जर आता काही लोकांच्या ऐकू याच्यावरून असं बोललं जाते की आपल्याच काही पक्षाच्या जे सदस्य आहेत किंवा काही नेते आहेत, मूर्तिजापुरातले असतील की अकोल्यातले असतील, तर यांचा रवी राठीबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे. नाही, मला कुठे वाटत नाही. काय होते माहित आहे का, की कोणत्याही परिवारात आपण गेलो किंवा कुठेही कोणत्याही पक्षात गेलो तर एकदम आपल्याला रिस्पेक्ट भेटणार नाही कोणाला. आणि हे राजकारणात कोणाही कोणाला वरते येऊ देत नाही. पण मला भरपूर प्रेम भेटून राहिला आज आदरणीय मला भरपूर प्रेम भेटून राहिला आज आदरणीय तिडके साहेब असो किंवा कोरपे साहेब, आमचे अकोला जिल्ह्याचे नेते, आमचे प्रदेश उपाध्यक्ष आहे, आमचे जिल्हाध्यक्ष संग्रामभाई गावंडे, त्यांचा चांगला प्रेम भेटून राहिला मला. कुठेही मला काही तकलीफ नाही. अकोला जिल्ह्याचे नेते आहे. आता आमचे विधान परिषदचे आमदार निवडून आलेले आहे, मिटकरी दादा, अमोल मिटकरी साहेब, तर त्यांचाही मला भरपूर प्रेम भेटून राहिला. कुठे कुठे थोडा बहुत वादविवाद होते, तर मी आमचे जनतेसाठी समजा कुठे वाद करायचा असेल तर मी करणार. ते आमचे आमदार असो किंवा मंत्री असो, माझी जनताचा प्रश्न असेल तर मी माझ्या नेत्याची फिरणार आणि आमदाराशी फिरणार. काही त्याच्यात मी कोणाची घाबरणार नाही. माझे जनते माझ्यासाठी सर्वप्रथम आहे. त्यांच्यासाठी मी कुठेही काही असेल तर, पण मला कुठे असा त्रास नाही आहे, प्रॉब्लेम नाही आहे. राजकारणात नवीन होता, आता धीरे 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 सर्व समजून राहिलो, सर्व भेटून राहिला मला. इतका चांगला प्रेम राष्ट्रवादी परिवारामध्ये तिथे कुठेच पाहायला भेटणार नाही. आणि इतका रिस्पेक्ट मी कधी विचारही नाही केला होता की बा इतका रिस्पेक्ट भेटणार. पण खरोखर राष्ट्रवादी मतलब एकदम छान आहे परिवार आणि चांगलं काम करणारा परिवार आहे. हा झाला आपला एक समाजकारण आणि राजकारण. आता थोडं जर आपण समाजकारण आणि राजकारण हे जर बाजूला ठेवलं तर आपलं घरकरण जर आपण विचार केला तर आमच्या वहिनींचे याबद्दल काय विचार आहेत? तसा तुमची वहिनीचा असा विचार आहे की राजकारणात गेलं नाही पाहिजे, कारण राजकारण चांगला नसते हे सर्व इकडून माहीत पडते. पण कुठेतरी काय आहे, मी त्यांनाही समजून आलो, ते समजले आता की बा हे ऐकणार तो नाही. कसं आहे की आपण खराब जरी असेल तरी नाली साफ करायची असेल नाली उतराच लागेल, कचरा साफ करायचा तर कचऱ्यात जाच लागेल. तर असंच आहे, राजकारण थोडं साफ करायची इच्छा शक्ती असेल तर राजकारणात जाच लागेल. होईल तितका करेल, नाही होईल तर मी सोडून देणार. पण माझ्याशी होईल तर मी पूर्ण 100% आपल्या मूर्तिजापूर जनतेसाठी मी माझ्यासाठी सर्व करून ठेवलेलं आहे. आता मला करायचं समाजसेवेमध्ये जनतासाठी काहीतरी करायचं आहे आणि भरपूर काही करायची इच्छा शक्ती डोक्यात आहे, मनात आहे. ते करून त्यांच्या मार्फत परिवाराचा पहिले थोडा विरोध होता, पण आता हळूहळू त्यांनाही समजून राहिला की बा आता हे काही ऐकणार नाही. तर ते माझ्या घरातला प्राणी हा ऐकण्यापैकी नाहीये, आपण हे सगळं बाजूला ठेवायला पाहिजे. तर त्यांनी आता मला सपोर्ट करणं चालू केलेला आहे आणि
आई वडील असं माझे एक मुलगा एक मुलगी आहे. त्यांचंही आहे की बा करा तुम्ही काहीतरी चांगला. त्यांना वाटत आहे की बा हे बाबा चांगला करून राहिले किंवा माझा पती चांगला करून राहिला, माझा पोरगा चांगला करून राहिला, माझा भाऊ चांगला करून राहिला. असे सर्व लोकांचा आता 42 जर मतदान भेटल्यानंतर त्यांनाही वाटते की बा कुठेतरी याचा रिस्पेक्ट आहे आणि काहीतरी चांगला करून राहिला, तो करणार चांगला. त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. निश्चितपणे त्यांच्या आशीर्वादानेच हे सर्व घडत आहे आणि आणखीन पुढे आपल्या हातून अशाच प्रकारे घडो हीच एक आपण ईश्वरचरणी एक प्रार्थना ठेवतो. आपल्या राजकीय क्षेत्रातील आपला एखादा चांगला अनुभव आणि एखादा वाईट अनुभव कसा? वाईट अनुभव म्हणजे काय असा काहीच नाही, चांगलाच अनुभव आहे. प्रत्येक दिवशी वाईट अनुभव येत राहते पण त्याच्यात मी नेगेटिव्ह पाहत नाही. मला एकच आहे की मी नेहमी पॉझिटिव्ह राहतो. कोणतेही विषयामध्ये असं कोणी मला काही किती डॉमिनेटिंग केलं असेल किंवा माझा किती खराब केला असेल तर मी त्याच्याबद्दल कधी राग ठेवत नाही. मी म्हणतो बा चला ठीक आहे, त्याच्या डोक्यात आज माझे बद्दल विचार वेगळे असेल पण मी चांगलं काम करेल तो भविष्यात तो विचार आपला बदलणार आणि माझ्यावर प्रेम करणार, मला आशीर्वाद देणार, माझ्यासोबत येणार. तर असं चालू आहे माझा. चांगलेच अनुभव येऊन राहिले राजकारणामध्ये. वाईट अनुभव मी लक्ष देत नाही. वाईट अनुभव भरपूर येतात पण मी त्याला म्हणजे मोबाईलमध्ये आपण मेसेज कसे डिलीट करतो तसे मेसेज डिलीट करून टाकतो. म्हणजे मी ते ठेवतच डोक्यात की बा काय चांगला काय अनुभव चांगले करत जा, बस हेच माझं धोरण. काही कार्यामध्ये असंही काहीतरी घडलं होतं की मूर्तिजापूर शहरामध्ये राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष असतील किंवा आपले याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी काहीतरी तिढा निर्माण झाला होता किंवा तर याचं नेमकं कारण काय आणि कसं काय? नाही असं काहीच झालेलं नाही. काय हे परिवार आहे. जेव्हा आपण दोघं भाऊ सोबत राहतात तर तिथे ते थोडंसं वादविवाद किंवा बोलणं चालणं होते. पण तसा आमचे याच्यात रामभाऊ चांगले मित्र आहे माझे, भरपूर प्रेम करणारे. काय होते की त्यांनी माझ्यासाठी भरपूर प्रयत्न केले इलेक्शनच्या वेळेस आणि सीट निवडून आले नाही तर त्यांना कुठेतरी मनात ठेस पडली. हे कोणाला पडते? जे आपल्यावर जास्ती प्रेम करते आणि जो जास्ती प्रेम करते त्याला रागवायची म्हणजे त्याची अधिकार आहे. त्याला अधिकार आहे की तो आपल्यावर रागू शकते आणि मला कुठे वाईट वाटत नाही कारण मला माहित आहे की तो किती लेवल पर्यंत किती काय माझ्यासाठी केला त्यांनी. तर असे आमचे तालुका अध्यक्ष असो किंवा शहर अध्यक्ष असो एकदम कोणी एक्सेप्ट करत नाही. पण त्यांना माहित आहे की मी प्रामाणिक आहे, इमानदार आहे आणि प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचं काम करत आहे. आज आमचे संबंध एकदम चांगले आहे, एकदम गट आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तोही स्वभावचे चांगले आहे. माझ्यावर जास्ती प्रेम करल्यामुळे त्यांना थोडासा कुठेतरी असं वाटतं की बा कुठे माझी चूक असते तर ते मला समजावून सांगते, टोकतात. मला काही कुठे वाईट वाटत नाही त्यांचं. त्याच्यात कुठे कमीपणा नाही. जर आपल्याला समजून सांगत असतील तर ते कमीपणा कुठे मी कोणी माझ्यावर असा केला तर मी त्याचा पॉझिटिव्ह घेतो की हा काउंट करून राहिला बा. त्याच्यात मी पूर्ण डीप मध्ये जातो की बा हे माझ्यावर जास्ती प्रेम करते त्याच्यामुळे असं करून राहिलं असं वाटतं मला कुठे. आपलं जे शिक्षण होतं, आपला जो बालपण होता किंवा एक आपण ज्यावेळेस युवक होतात महाविद्यालयीन स्तरावरचा एखादा त्यावेळेचा एखादा अनुभव किंवा काही? मी 10वी पासून थोडासा बिझनेस मध्ये जास्ती लागलो. म्हणजे डोक्यात पहिल्यापासून होतं की काहीतरी मोठा बिझनेस काहीतरी मोठा काम करायचं आहे. तर शाळेत जात होतं पण म्हणजे शिक्षणाची आवड नव्हती मला. गेलं अटेंडन्स दिली नंतर परत निघून जायचा, फिरायचा, पिक्स मूवी पाहायची किंवा इकडे तिकडे फिरायचा, बस हेच लाईफस्टाईल होती. पण तेव्हापासून एक डोक्यात होतं काहीतरी मोठा करायचा बिझनेस क्षेत्रात. राजकारण क्षेत्रात यायचा काही डोक्यात पिक्चरच नव्हती. पण देवाची कृपाने योगायोग आमचे मित्राचे सर्वांचे आग्रहामुळे मी याच्यात आला आणि निश्चितच याच्यात हे क्षेत्रातही आपण चांगला करून दाखवू. कारण माझी प्रबल इच्छाशक्ती चांगला करायची आहे. कोणत्याही क्षेत्रात गेलो तर मी चांगलाच करणार हे माझी स्वतःची इच्छाशक्ती आहे, दृढ इच्छाशक्ती आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे की मी कोणत्याही क्षेत्रात गेलो तर चांगलं करून दाखवेल हेच
भाऊ, आपण आता थोडा हा विषय थोडासा बाजूला ठेवता, थोडा आपल्या खाजगी याच्यामध्ये पण आपण उतरूया की आपण महाविद्यालयीन स्तरावर असताना आपला जिवलग मित्र किंवा मैत्रीण काय आम्ही जेव्हा शिक्षण करत होतो तेव्हा मैत्रिणींचा जास्ती हेच नव्हता. अच्छा. पोरीची इकडे पाहत होतो आम्ही, पण कधी हिंमतच नाही झाली की त्यांच्याशी काही बोलायचं किंवा लाईन मारायची किंवा काही करायचं असा काही तेव्हा होत नव्हतं आणि संस्कारही नव्हते असे. मित्र आहे माझे बालपणाचे, अनुप अग्रवाल असो, सुदेश महाजन आहे, बबलू अग्रवाल असो की धंदुके आहे, असे आमचे 5-7 मित्र आहे. वर्मा आपला मंगेश वर्मा, हे सर्व बालपणाचे मित्र आहे माझे. भरपूर मित्र आहे, चांगला आम्ही सोबत राहतो. तर क्रिकेटची आवड आहे माझी, जास्ती क्रिकेट खेळत होतो आम्ही जास्ती. दिवस रात्र क्रिकेटचा जास्ती आवड होती, आहे आताही. त्यावेळेचा एखादा क्षण आम्हाला. बॅडमिंटनही चांगला मला होता, मी राज्य स्तरावर गेलो होतो बॅडमिंटनसाठी. बस माझं कसं आहे, गरिबीत गेलेला जीवन आहे. पहिले काही जास्ती काही नव्हतं आमच्याकडे. मी म्हणजे एकदम एक रूम मध्ये आम्ही पूर्ण फॅमिली राहत होते, अशी कंडिशन होती. मेहनत करून 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 बिझनेस क्षेत्रात आल्यानंतर चांगला प्रामाणिक राहून इमानदारीने काम करताना आज देवाची कृपाने सर्व काही माझ्याजवळ आहे. गाडी, घोडे, बंगले, बगीचा, शेत, सर्वच काही आहे. असं काहीच नाही की माझ्याजवळ नाही आहे. सर्व देवाची कृपाने चांगला आहे आणि परिवारही चांगला मला भेटलेला आहे. माझे मित्रही चांगले आहेत, सर्वच चांगलं आहे. पूर्ण पूर्ण मूर्तीच्या पूर्ण जग चांगलं आहे माझ्यासाठी. मी कोणाला असा वाईट नजरेने पाहतच नाही. मला चांगलाच दिसते, चांगलं करायची इच्छा आहे. अगदीच. थोडं आपण जर आता सध्याच्या हल्लीच्या घडामोडींकडे जर आपण बघितलं आणि आपण एक महाविकास आघाडीचा एक भाग आहात, या सरकारचा एक भाग आहात, जो सध्या सगळ्यात मोठा प्रश्न जो उद्भवलेला आहे की एस टी महामंडळाचा विलगीकरणाचा, तर त्या संदर्भात आपण काय बोलाल? आपलं काय प्रकारचं मत आहे? मी त्यांना भेटायला गेलो होतो. इथे आपले एस टी कर्मचारी मित्र आहे आपले मूर्तीच्या, त्यांचा प्रश्न मी आमचे मंत्री साहेबांकडे दिलंही होतं. आता हे कसा प्रश्न, मोठा प्रश्न आहे विलगीकरणचा, त्याच्यावर मला काही जास्ती बोलता येत नाही. पण त्यांचा कसा चांगला होईल, कसा त्यांची पगार वाढेल किंवा कसा त्यांचा आपण म्हणजे सरकारच्या मार्फत चांगला करता येईल, त्याच्यावर माझा भार राहील. किंवा माझे जे मित्र, माझे जे बंधू आहेत, त्यांनी मेहनत चांगली करतात. दिवस रात्र ते एस टी मध्ये ड्रायव्हिंग करो किंवा रिस्क आहे. आजचे रोड, आपले एरियाचे रोडही किती खराब आहे. ते रोड, खराब रोडवर ते एस टी चालवतात, ते करतात. तर त्यांना जास्तीत जास्त मानधन किंवा जास्तीत जास्त पगार भेटली पाहिजे, हेच माझ्याकडून सरकारला सांगणार आहे. एक प्रकार असा जर बघितला रवी भाऊ, की दिवाळीच्या वेळेला त्यांना मोजकच एक 2,000 ते 2,500 रुपये त्यांना एक बोनस या रूपामध्ये देण्यात आला. तर हे कुठेतरी सरकारचं चुकलं किंवा हे कुठेतरी काहीतरी सरकार कमी पडलं असं आपल्याला वाटत नाही का? की 2,500 मध्ये आज साधा जर आपण विचार केला तर एखाद्या मुलाचा, लहान मुलाचा ड्रेस सुद्धा होत नाही, आणि एक सरकार 2,500 रुपये महामंडळाला, कर्मचाऱ्यांना त्यांना एक दिवाळी करता बोनस एक देत आहे. कुठेतरी कसं मागची सरकारची चूक आहे याच्यात. आता आमची सरकार, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर नुकतेच कोरोना आला. कोरोना आल्यामुळे कसं आहे की त्याच्यात सरकारची तिजोरी थोडी खालीच राहिली. समजा सरकारला भरपूर काही करायची इच्छाशक्ती आहे आणि करणार 100%. मला आमचे मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो, सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यावर 100% शाश्वती भरोसा आहे की ते करणारच. फक्त कसा थोडासा कोरोनामुळे कंडिशन खराब होती सरकारची. आता हळूहळू ते चांगली येत आहे. तरी 40% वाढ दिलेली आहे. इतका मोठा निर्णय आतापर्यंत कधी झालेला नाही. मागची जे सरकार गेलेली आहे त्यांनी काय केलं त्यांच्यासाठी? आमची सरकारने काहीतरी केलं त्यांच्यासाठी, आणि त्यांनाही कुठेतरी वाटला. त्यांचे प्रश्न अजितदादांनी मागे सांगितलं की 40% वाढ करून दिलेली आहे आणि वाढवणार, आणखी त्याला आपल्या मुख्य धारामध्ये आणणार.
फक्त विलगीकरण ते कसं आहे, याच्यात राजकारण होऊन राहिलं. ते राजकारणामुळे कसं आहे की बाकीचे जे एसटी कर्मचारी त्याच्यात बळी पडून राहिले. आता 40% वाढ घेऊन घ्यायची, 1-2 वर्ष चालू आहेत, नंतर आणखीन आपली मागणी तीव्र वेगाने आणखीन सरकारला समजून सांगायची प्रयत्न करत राहायचा आपला. पण हे असा करून हे बीजेपी वाला स्टँड आहे, ते त्यांना कसं आहे की त्यांचं ते बळी पडून राहिले. त्याच्यात चांगला व्हायला पाहिजे त्यांचा, माझं तो असंच राहील. हो, आणखीन जर विचार केला तर आपला बिझनेस मध्ये आपण आहात आणि एक यशस्वी बिझनेसमॅन म्हणून आपली ख्याती आहे तुळजापूरमध्ये. तर आपण बिझनेस संदर्भात आणि बिझनेस करिता इतरांना आपण काय एक हे कराल? माझा बिल्डर अँड डेव्हलपर्सचा बिझनेस चालू आहे. दर्यापूरमध्ये 2 प्रोजेक्ट किंवा अंजनगावमध्ये एक, परतवाड्यात एक प्रोजेक्ट बिल्डिंग चालू आहे. जवळपास 300 दुकानाचं काम आणि 50-60 फ्लॅटचं काम असं चालू आहे त्याच्यात. मी जेव्हा बिझनेस क्षेत्रात आलो तेव्हा माझ्याजवळ काहीच नव्हता, 0. पण एक इच्छाशक्ती, दृढ इच्छाशक्ती की बा काहीतरी चांगला करायचा, मोठा करायचा आहे. मी लोकांना, ह्या नवीन पिढीला आता हेच सांगणार की आपण जे क्षेत्रात जाऊ, 100% त्याच्यात 200%, 500% लावा, पूर्ण एनर्जी लावून टाका. की इतकी एनर्जी लावायची की आपण फेल व्हायलाच नाही पाहिजे. अगर 100% आपण पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर कुठेच फेल होत नाही माणूस, असं माझं धोरण आहे की कुठेच फेल होणार नाही. असेच मी नवीन पिढीला सांगायचे, कोणत्याही क्षेत्रात जा आपण, इव्हन तुमच्या पत्रकार क्षेत्रात मी सांगतो की बा तुम्ही 100% अगर त्याच्यावर प्रामाणिक राहिले, 100% पूर्ण ताकद आणि पूर्ण एनर्जी लावली तर तुम्ही एक मोठे नाही, आज तुम्ही लहान चॅनल मध्ये काम करून पण आम्ही तुम्हाला एक नॅशनल चॅनल मध्ये पाहणार भविष्यात, असंही आमचं हे राहील. कोणत्या क्षेत्रात जा, 100% द्या, पूर्ण एनर्जी लावा, सक्सेस भेटणार म्हणजे भेटणारच, गॅरंटी. आणखीन एक थोडा एक विषय आपल्यासोबत घेतो, आपला जास्त वेळ घेत नाही भाऊ. हे आगामी आता नगर परिषदेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. या नगर परिषदेच्या निवडणुका संदर्भात आपण काय एक आपण बोलाल? मूर्तिजापूर मधले प्रलंबित प्रश्न बहुतांश आहेत. इथे मूर्तिजापूर मध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे पाण्याचा. रोज नल येणार, आमची सत्ता सरकार आली तर. राष्ट्रवादीची सत्ता नगरपालिकेत बसली की मी 100% वरतून आमचे नेते मंडळी ते इथे असा नियोजन करून देईल की रोज नल येईल आपल्या इथे. दुसरी गोष्ट अशी आहे की आज आम्ही पाहून राहिलो की आपले इकडचा राठी मार्गाच्या बाजूचा रोडच आता 3 महिने पहिले बनला, पण आताही त्याला मोठे मोठे गड्डे झालेले आहे. म्हणजे कुठेतरी इथे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होऊन राहिला. आणि चांगले मित्रच आहे माझे, कोणाचं नाव घेणं उचित नाही, पण जे काही होऊन राहिला ते चुकीचं काम होऊन राहिला. 3-3 महिन्यात रोड गड्डे होऊन राहिले इतके मोठे मोठे. कसं काम झाला की नाही झाला आता माहीतच नाही पडत, रोड बनला की नाही बनला माहीतच नाही पडत. हे कुठेतरी थांबला पाहिजे, हे चुकीचा होऊन राहिला. आपण जे नगर सेवकले निवडून दिलेला आहे, समजा ज्याची सत्ता आहे, त्यांनी याचा विचार केला पाहिजे की बा हे कुठेतरी आपण जनतेसमोर परत जायचं आपल्याला. तर असे काम करा की तोंड राहील आपला. हे मी 4-5 रोड आता पाहिले जे मागचे 6 महिन्यात झालेले आहे, तर आता त्याच्यात गड्डे झालेले आहे पूर्ण. म्हणजे 6 महिन्यात ते रोड पूर्ण खचून गेलेला आहे. मला चांगलं वाटून आलं ते. कुठेतरी जनता आणि लोकांनी हे विचार केला पाहिजे की आपण ज्यांना निवडून दिला, ज्याच्यावर विश्वास केला, ते काय करून राहिले. मोठा कमिशन घेऊन हे रोड मध्ये डांबरच गायब करून राहिले किंवा हे सर्व सिमेंटच गायब करून राहिले, लोहा गायब आहे. काय होऊन राहिलं आहे, कुठे आपण गेलो, काय करून राहिलो आपण, हे जनताने विचार केला पाहिजे. मागच्या वेळेस राष्ट्रवादीची सत्ता सरकार होती नगरपालिकेत, चांगले चांगले काम झालेले आहे. भरपूर आतापर्यंत रोड टिकून आहे. काही जणांचं असं पण मत आहे की ज्यावेळेला याच्या पूर्वी जेव्हा राष्ट्रवादीची सरकार होती तेव्हा त्याच्यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेसची सत्ता ज्यावेळेला नगर परिषद मध्ये होती, तर त्यावेळेला सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा असेल, हा उद्भवला होता. बहुतांश नागरिकांनी याच्याकरता उपोषणही थाटले होते. तुम्ही फिरून विचारला, मी सरळ सांगतो की आताही सरकारमध्ये आमचा सहभाग आहे समजा,
बीजेपीची सत्ता असेल तरी आमच्या त्याच्यात सोबत आहे आम्ही. कसं आहे की आमच्यावर लोकांनी विश्वास केलेला आहे, आमचे नगरसेवकावर निवडून दिलेला आहे. तर आम्हाला कुठेतरी सत्ताच्या सोबत राहून काहीतरी काम करता येईल. 100% काम करता नाही येत त्याच्यात, कारण डिसिजन पॉवर त्यांच्या इकडे आहे. पण आम्ही त्यांच्या सोबत राहून आमचे काम करून आमचे जे लोकांचे जे निवडून दिलेले आहेत त्यांचे लोकांचे काम करायसाठी आम्ही त्यांच्या सोबत राहिलो आणि काम करून घेतले जे काही करायचे असेल. भविष्यात समजा सर्व लोकांनी विचार केला आणि आमचे राष्ट्रवादीवर ताकद दिली किंवा राष्ट्रवादीचे लोक नगरसेवकाला निवडून दिला तर 100% मी इथूनच लोकांना शाश्वती देतो की मी त्याच्या गवाही राहील की भरपूर फंड आणून देईल भरपूर आणि चांगले काम करून देऊ आपण मूर्तिजापूरसाठी. आणि कुठेही भविष्यात असेल तुम्ही समजा सर्व गवाही राहणार. तुम्ही पत्रकार म्हणजे डोळस असते आजी, तर तुम्ही याच्यावर लक्ष द्या की जिथे जिथे गड्डे पडलेले असे आहेत. आम्ही असं कोणतंही काम करणार नाही की आमचं म्हणजे तोंड लपायची वेळी येईल आम्हाला. असा आमचा कोणताच काम नाही राहणार. नगर परिषदेच्या वतीने आता सध्याच्या याच्यामध्ये बहुतांश विभागामध्ये, काही नगरमध्ये, काही याच्यामध्ये आपले नगरसेवक असतील किंवा आताच आपण बोललात की आम्ही बीजेपी सोबत आहोत, म्हणजे आता नगर परिषदेमध्ये बीजेपी आणि राष्ट्रवादीची कुठेतरी युती आहे असंच म्हणावं लागेल ना. तर याच्यामध्ये काही नागरिकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की आगामी नगर परिषदेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत आणि काही नगरसेवक जे आहेत ते आपल्या पोळ्या शेकण्याकरता आणि आपल्या नावाचं बॅनर समोर करण्याकरता लसीकरणाचा एक भाग असेल, हा शासकीय कार्यक्रम आहे आणि या शासकीय कार्यक्रमाला हे एक वेगळं स्वरूप देत आहे. तर आपण याबाबत काय सांगाल? नाही, मला पुढे वाईट वाटत नाही. कारण काय की समजा त्यात बॅनर लावून आले किंवा काहीतरी करून आले, त्याच्यात एनर्जी लागते, पैसा लागते, सर्व लागते, ते हवन करायला लागते, ते करायला लागते. शासकीय कार्यक्रम असेल पण शासकीय कार्यक्रमामध्ये जर नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधीचा सहवास असला तर ते कार्यक्रम चांगले, कारण त्याच्यावर लोक विश्वास करतात. मतदान दिला म्हणजे विश्वास आहे त्यांचा, पब्लिकचा त्यांच्यावर, आणि ते विश्वासमुळे ते जनतेला समजून सांगू शकते की बा आम्ही हे कॅम्प ठेवलेला, तुम्ही या आणि तिथे वॅक्सिन घ्या. तर कुठे मला वाईट वाटत नाही की हे चांगलं काम करत आहे. हे नगरसेवक असे काम केले तर मी चांगलंच म्हणणार. चांगले काम आले मी चांगलंच म्हणणार, पण वाईट काम आले मी वाईटच म्हणणार. ते रोड पाहून राहिलो मी, नाल्या पाहून राहिलो. एका वर्षात 6 महिन्यात रोड खराब होऊन राहिले, नाल्यात तुटून राहिली. म्हणजे काम केला का नाही केला का 5 वर्षात आपण लिस्ट दाखवा तर किती काम केलं, काम 100 दिसणार पण त्याच्यातले काम एकही दिसणार नाही, अशी कंडिशन त्याची आहे. या मूर्तिजापुरातला एक गाडगे महाराजांचा वारसा लाभलेला आहे आणि या गाडगे महाराजांच्या वारशामध्ये गाडगे महाराजांच्या तत्वावर चालणारे मूर्तिजापूरकर अशी या मूर्तिजापूरकरांची जगामध्ये ख्याती आहे. परंतु याच मूर्तिजापूरमध्ये जर बघितलं तर काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य आढळतात, काही ठिकाणी, आणि नगर परिषदेमध्ये आपलेही योगदान आहे. आपले सरकारचं म्हणजे आपल्या राष्ट्रवादीचे पण नगरसेवक आहेत, हे कुठेतरी कमी पडतात असं आपल्याला नाही. काय आहे की आम्ही त्याच्यात एक कमी पर्सेंटेज पार्टनर असं समजत चालते. कसं आहे, अगर समजा विरोधमध्ये असलो तर काम होत नाही, तर त्याला सपोर्ट करून कुठेतरी पाठिंबा देऊन आम्ही आमचे काम करून घेत आहे. आमचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या एरियामध्ये चांगले काम होऊन राहिले. आता सुनील पवार अपक्ष असो तरी राष्ट्रवादीचे फेवरचे किंवा राष्ट्रवादीचे मित्र आहेत ते, तर त्यांचं काम चांगलं इथे चालू आहे. तसंच आमचे नासिरबाई किंवा तिकडचं एरियामध्ये जे काम आहे मुस्लिम एरियामध्ये, तिथे रोड चांगले झालेले आहे किंवा नाल्या चांगली झालेली आहे, काम करत आहे ते सोबत राहून. हे काय पवार साहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की बा सत्ता कोणाची असो काम आपले झाले पाहिजे. तसंच आमचं धोरण आहे की सत्ता कोणाची असो काम आपले व्हायला पाहिजे. आता जे आहे समजा ज्यांचे हाती सत्ता आहे त्यांनी विचार केला पाहिजे की बा जे काम आहे ते स्तर कसा आहे, त्याचा क्वालिटी कशी आहे त्याची, ते फक्त त्यांचा डोळा त्यांचा असते. अध्यक्ष असो किंवा मित्र आहे आमचे, जास्ती बोलता येत नाही, पण विचार केला पाहिजे त्यांनी की बा कुठेतरी आम्हाला जनतेसमोर जावं लागेल
तर आम्ही काय तोंड घेऊन जाणार? विचार केला पाहिजे, बस मला असं म्हणायचं. शेवटी एकच प्रश्न विचारतो रवी भाऊ आणि आपल्या या चर्चेला पूर्ण विराम देतो की आमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही सर्व जनतेला काय एक संदेश द्या? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हेच म्हणेल की आज वातावरण बदललेलं आहे, नवीन वातावरण आलेलं आहे. मीडिया चॅनल असो किंवा सोशल मीडिया असो, त्याच्यावर आपल्याला पूर्ण माहिती भेटून जाते. तर कृपया करून आपण जे कार्य झालेलं आहे त्याचं अवलोकन करून मतदान करा. म्हणजे ज्यांनी चांगले काम केले असेल त्याला मतदान द्या, ज्यांनी काम चांगले नाही केले असेल त्याला मतदान देऊ नका, त्याला हकलून टाका. नवीनले आणा, नवीनले ट्राय करा. त्यांनी काम चांगला निघाला त्यालाही परत आपल्याला करता येईल. फक्त तुमच्या माध्यमातून हेच म्हणायचं आहे की जिथे कुठे चांगला काम करत असेल जनतेने विचार करून त्यांना मतदान करा आणि स्वतःच्या एरियाचं काम करून घ्यायचं. धन्यवाद तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. आणि तुम्ही तुमचा चॅनल फार मोठा हो. धन्यवाद. भारतात किंवा महाराष्ट्राने भारतात किंवा भारत जे पुढे जावं असेच मी धन्यवाद रवी भाऊ. आपण आमच्या वृत्तवाहिनी करता, चॅनल करता आपण एवढा वेळ दिला, आपला मोलातला एक वेळ आम्हाला दिला आणि चर्चेकरता आपण या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं, त्याकरता मी महाराष्ट्र न्यूज मराठी या चॅनल तर्फे आपला खूप खूप आभारी आहे. मी तुमच्या आणि सर्वांचा आभारी आहे. माझी पूर्ण मूर्ती जयपूर मतदारसंघाच्या जनताचा सर्व डोळे पाहून डोळे उघडून मतदान करा आणि चांगल्या लोकांना निवडून द्या आणि चांगला आशीर्वाद ठेवा, बस हेच विनंती करतो. तर आपल्यासोबत आता होते राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य संघटन सचिव रविभाऊ राठी यांनी आपल्या समाजकार्यातून राजकारणामध्ये प्रवेश केला. नव्हेच तर राजकारण करता करताही समाजकारण यांचं सुरूच आहे आणि असंच समाजकारण त्यांचं शिखर गाठो हीच एक अपेक्षा आपण ठेवत आहे. त्यांनी आत्ताच त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल महाराष्ट्र न्यूज मराठीला बोलताना सांगितलेलं आहे. असंच आपण यांच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देऊया आणि पाहत रहा महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी.